वेळेअभावी मला बंधन आहे वेळेअभावी, म्हणून मी धावती गाणी घेतोय. ओपनमध्ये बारे असतील तर नक्कीच मी सर्व गोष्टी रीतसर पटवून दिल्या असतील. मात्र शाहीर प्रश्नपदाकडे येतोय. प्रश्नपद सांगण्यासाठी मी अजूनही तेवढा तत्पर नाही. माझ्या मी गुरुना या ठिकाणी बोलवण्याचा हॅलो. सर्वप्रथम या हाऊसफुल गर्दीत उपस्थित सर्व रसिकांना शाहीर सचिनचा शाहिरी मानाचा मुजरा. प्रश्नाचा भाग सांगणारच आहे. तत्पूर्वी एक सांगतो की हा माझा शिष्य सागर खरोखरच मला शब्द दिला. दादा म्हणतो की दादा मी परिपूर्ण होईल तेव्हा ज्या रंगमंचावर, पण आज मला आज ऊर भरून येतं की माझा हा शिष्य आज परिपूर्ण इथं उतरला आहे. म्हणून एकदा सागरसाठी जोरात टाळ्या वाजवा. माझ्या अखंड शिष्य परिवार करून सागर नावण्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सागर, आता विषयाकडे वळूया. शक्तिवादी शाहीर योगेश घाणेकर यांचा म्हणजेच राजेश बुवा यांचे शिष्य यांचा विषय गेले कित्येक वर्ष आहे की कोणत्या सद्गुरूने हातात बांगड्या भरून साडीत चोळी नेसून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. बघा की त्या सद्गुरूचं नाव आहे नारायण स्वामी. त्या सद्गुरूचं नाम आहे नारायण स्वामी. पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर येथे नारायण महाराजांचे मुख्य स्थान आहे. तिथे गेल्यावर त्यांची मूर्ती आणि चित्रामध्ये ते साडी चोळी परिधान करून हातात बांगड्या घातलेल्या आहेत आणि त्यांची वधू स्वरूपात ही ओळख आहे. आजही त्या मठामध्ये पूजा करताना सूर्याची सती किंवा पत्नी म्हणून मान दिला जातो. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली जिवंत परंपरा आहे. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते सद्गुरूचं नाव आहे नारायण स्वामी. आता आमचा विषय गेली 8 वर्ष हा विषय आमचा सुद्धा सर्व शाहिरांवर आहे, परंतु आजवर त्या प्रश्नापर्यंत जाण्याचा कोणी सुद्धा प्रयत्न केलाय. बघूया बुवांचे वस्ताद विजयजी निकम आहेत. आज बघूया प्रयत्न करतात का की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायातल्या चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचा? बरं यांना आम्ही गाईड सुद्धा देत आलो आहे की दत्तात्रय जातक पोथी ह्या ग्रंथाला आमचं उत्तर आहे. शोधा बुवा आज नक्की द्यायचा प्रयत्न करतील. वेळ नाही म्हणून माझा शिष्य एक मुकड्याचं प्रश्नपद गाईल आणि बारीची सांगता होईल. तसेच उद्या माझा शिष्य शाहीर संदेश पाते आणि यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. संकेत दवंडे आणि मिलिंद दवंडे यांच्याकडून 500 रुपये. उद्या संदेश पातेची विरार नावाचं परामध्ये बारे सर्वांनी तिथे सुद्धा गर्दी करावी ही विनंती करतो. धन्यवाद. आणि उत्तराचा भाग माझ्या गुरुने आपल्यासमोर ठेवलाच आहे. शाहीर आपण तुम्ही सुद्धा तुमचं घराणं सुद्धा खोटं बोलणार नाही आणि आमचं घराणं सुद्धा केव्हाही खोटं बोलणार नाही. प्रश्नाचा भाग असेल तर नक्कीच या ठिकाणी द्या आणि आमचा प्रश्नाचा भाग तुम्हाला पटला असेल तर तो मान्य करा. मी पुढं जातो. रातभर पिसून पत्ता नाही चालायची सत्ता. ऐकून घे. रात्रभर पिसून पत्ता नाही चालायची सत्ता. अर हुकमाचं पान पाहिजे येते डावात हो नावयाचे घाणेकर. बघू देतो का उत्तर नाही तर जाशील बाराच्या भावात. अरे राहा गावात मान राखा नावात ओ शाहीर राहा गावात.
मला दुसरी बारी भेटेल याचा काही भरोसा नाही. मला या आम्हाला नवोदित कलाकारानं पानबोडी कलामांचे मी ते उभे केले. त्या प्रत्येक पानबोडी कलामांच्या नवतरुणांना मी एक छोटासा पंक्ती बोलतोय. असा महादेव मोठा जाती कलाकारांचं नंदनवन केलं पानबुडी कलामंचानं. कलाकारांचं नंदनवन केलं पानबुडी कलामंचानं. शिलेदार एकजुटीन करती हाऊसफुल आयोजन. शिलेदार एकजुटीन करती हाऊसफुल रंगडी गणराया ओ वाळू आरती ओ वाळू आरती ओ चरणी वाहिली काया ओ देवा वाहिली काया तुई तुई तुई